I am Mr. Right and welcome to my kitchen. सो आज आपण ब्रोकोलीची पीठ करून भाजी करणार आहोत. सो माझ्याकडे इथे एक ब्रोकोली आहे, एक कांदा आहे, 4 टेबलस्पून मुगाच्या डाळीचं पीठ आहे. इथे तुम्ही बेसनही वापरू शकता. तर आपण ब्रोकोली आता ब्लांच करून घेऊयात. सो इथे बॉइलिंग वॉटर आहे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूयात. आणि त्यात ब्रोकोली ब्लांच करून घेऊयात. सो या पिठामध्ये आपण हळद, तिखट आणि मसाला ॲड करून घेऊया. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठलाही मसाला याच्यामध्ये घेऊ शकता. आणि आपण असं छान मिक्स करून घेऊया. आता आपण फोडणी चालू करूयात. सो इथे पॅनमध्ये मी ऑलरेडी तेल घेतलेलं आहे. त्यात आपण मोहरी ॲड करूयात. सो मोहरी तडतडल्यावरती त्याच्यामध्ये आपण हिंग ॲड करूया. त्यात लगेच कांदा, कांदा परतताना त्यात थोडंसं मीठ ॲड करूयात आपण. तर त्या फोडणीमध्ये आपण थोडीशी हळद ॲड करूया आणि कांदा थोडा परतून घेऊया. आता आपण हा ब्लांच केलेला ब्रोकोली कांद्यामध्ये घालून परतून घेऊयात. सो ही ब्रोकोली थोडीशी झाली की आता हाय फ्लेमवरती करतो आहे मी ही ब्रोकोली. की आपण याच्यावरती हे पीठ स्प्रिंकल करूया. आणि याची फ्लेम कमी करून एक वाफ घेऊया. तर आता 1-2 मिनटं वाफ घेतल्यावरती यात आपण थोडंसं पाणी शिंपडूया. आणि हे हलवून घेऊया.
आणि परत झाकण ठेवून वाफ घेऊयात. सो 3 ते 4 मिनटं मध्यम आचेवरती ही भाजी इथे शिजवलेली आहे. आणि अशा रीतीने भाजी झाली आहे. सो तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा. अजून कुठले व्हेरिएशन तुम्हाला माहिती असतील तर मला जरूर कळवा. धन्यवाद. नमस्कार.